नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत नवीन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर बघा, कुठली महानगरपालिका आहे, कुठली पदं भरली जात आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। त्यासोबत बघा, दुसरी जाहिरात देखील लातूर जिल्हा परिषद लातूर अंतर्गतच देण्यात आलेली आहे। 18 मार्चलाच ही जाहिरात देण्यात आलेली आहे। ही देखील जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आहे। ही देखील लातूर झडपीसाठी असणार आहे। तर दोन जाहिराती आलेल्या आहेत। कुठली कुठली पदं आहेत आपण संपूर्ण माहिती आता पाहूयात। बघा, पहिली जाहिरात जी या ठिकाणी आहे लातूर शहर महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत आहे। 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मित्रांनो ही पदं भरली जात आहेत। बघा, 25 तारखेलाच ही जाहिरात आलेली आहे। तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर बघा, याच्यामध्ये पहिली कुठली पदं भरली जातात ती आपण बघूयात। वैद्यकीय अधिकारीची पदं आहेत, 3 पदं आहेत। त्यानंतर बघा, फार्मसिस्टसाठी 1 पद असणार आहे। त्यानंतर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी 5 पदं असणार आहेत। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 2 पदं आहेत आणि स्टाफ नर्ससाठी 7 पदं आहेत। तर मित्रांनो, ही झालं महानगरपालिकेसाठी। त्यानंतर बघा, आता झेडपीसाठी जी जाहिरात आलेली आहे लातूर जिल्हा परिषद अंतर्गत, जी की मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आहे। याच्यामध्ये देखील विविध पद आहेत। याच्यावरती ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे मी। 26 केडरची पद आहेत। याच्यामध्ये बघा, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे, इंटरमिजिएटचे पद आहेत। त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट आहे, लॅब टेक्निशियनची पोस्ट आहे। त्याच्यानंतर बघा, TBHV सुपरवायझर ज्याला आपण म्हणतो किंवा व्हिजिटर म्हणतो त्याचीही पोस्ट आहे। त्यानंतर STLS ची देखील पोस्ट आहे, सिनियर ट्युबरक्युलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर, ह्याला देखील ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर बघा, सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर ज्याला आपण STS म्हणतो, ही देखील पोस्ट आहे। याच्यामध्ये देखील ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करता येईल, परंतु इथे ड्रायव्हिंग लायसन वगैरे लागणार आहे तुमचं। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। त्यानंतर फार्मासिस्टची देखील अजून यामध्ये देखील पोस्ट आहेत। मेडिकल ऑफिसर मेल, फॅकल्टी मॅनेजरची पोस्ट आहे, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन आहे, फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे। त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्टर फॉर हेअरिंग इम्पायर्ड चिल्ड्रनच्या पोस्ट आहेत। त्यानंतर डेंटल टेक्निशियनची पोस्ट आहे, ऑप्टोमेट्रिस्टची देखील पोस्ट आहे। त्यानंतर बघा, ऑडिओलॉजिस्ट आणि पीस थेरपिस्टची पोस्ट आहे, क्लिनिकल सायकोलॉजिस्टची पोस्ट आहे। त्यानंतर आयुर्वेद मेडिकल ऑफिसरचे, डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सर्जनच्या ह्या सर्व पोस्ट या ठिकाणी ह्या भरल्या जात आहेत। आता बघा, जी भरतीची जाहिरात आलेली आहे नवीन आज जी आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत। याच्यामध्ये मित्रांनो ही जी पदं भरली जात आहेत, जसं की पहा, स्टाफ नर्सची पोस्ट आहे, 7 जागा आहेत। यासाठी तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग लागणार आहे। यासाठी 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। त्याच्यानंतर बघा, फार्मसिस्टची पोस्ट आहे। यासाठी D.Pharm असेल, B.Pharm असेल किंवा M.Pharm झालेलं आहे तुमचं तर अप्लाय करता येणार आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी इथं तुम्हाला पाहायला भेटेल। त्यानंतर MBBS साठी बाकीच्या पोस्ट आहेत। तर या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला 25 मार्च पासून ते या ठिकाणी 9 एप्रिल 2024 पर्यंत ऍप्लिकेशन करता येणार आहेत। यासाठी बघा, तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी फी जी आहे खुल्या प्रयोगाला 150 रुपये आणि राखीव प्रयोगासाठी 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे। याच्यासाठी मित्रांनो तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती होतं। इथं तुमचं जी परीक्षा आहे ती होत नाही, फक्त वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मुलाखत असते। बाकी पदांसाठी तुमचं या ठिकाणी शेवटच्या वर्षाचे मिळाले मार्क्सचे 50% प्रोपोर्शन काढलं जातं। त्यासोबत तुमच्या या ठिकाणी उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याला 20% गुण दिले जातात। त्यासोबत तुम्हाला अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे 30 गुण दिले जातात। अशी मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट लावून तुमचं सिलेक्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। आता बघा, याच्यामध्ये मित्रांनो तुमची वयोमर्यादा वगैरे ती संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर तुम्ही लातूरमधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी नक्की अप्लाय करता येणार आहे किंवा महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्ही या जागांसाठी ऍप्लिकेशन करू शकतात। सध्या लातूरमध्येच तुमचं या ठिकाणी मात्र जॉब पोस्टिंग असणार आहे आणि 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं असणार आहेत। प्रत्येक 11 महिन्या नंतर तुमचं काम समाधानकारक असल्यास तुमचं पुनर्नियुक्ती देखील पुढे दिली जाते। तर बघा, हा फॉर्म आहे लातूर शहर महानगरपालिका लातूरसाठी या ठिकाणी। त्याच्यानंतर जी दुसरी जाहिरात आलेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर अंतर्गत। ही 18 तारखेलाच ऑलरेडी आलेली आहे। याच्यामध्ये देखील विविध पदं आहेत। जवळपास 26 केडरची पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत। ह्याची ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे। यासाठी ऍप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेली आहे। 4 एप्रिल 2025
2025 पर्यंतच तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत याच्यासाठी. तर याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यासाठी बघा तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे. याच्यासाठी फीस देखील खुल्या प्रयोगला 150 रुपये, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये आहे. सेम जाहिरात आहे. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत. याची लिंक तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याची देखील सिलेक्शन प्रोसेस सेम तशीच असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म देखील इथं पाहायला भेटेल. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ह्या दोन्ही जाहिराती सध्या आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर ज्या जाहिराती येतील किंवा इतर कुठल्या पदांविषयी तुम्हाला जर अशा पद्धतीची जाहिरातीबद्दलची माहिती हवी असेल तर तुमचं पद देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. तशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.